मित्रांनो आता आमचं मनालीचं 15-20 दिवसाचं लगेच बघा. गाडीत जागा नाही झाली पण आता काय टाकलंय आणि अजून इथं 2 आहे. इथं 2च्या नंतर इथं 1 आहे, तिथं 1 आहे. आता मागं आहे बघा. तर मागं आम्हालाच बसेल म्हणजे चेंज होऊन बसू पण आता बघू काय काय. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सूर्यवंशी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे म्हणजे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. मनालीचा ब्लॉग होणार आहे आजचा आपला. तर आपण चाललो आहे आता मनालीला गाडीनी. आत्तापर्यंतची आपली सगळ्यात मोठी रोड ट्रिप असणार आहे. तर खूप मजा येणार आहे. आणि मनालीला आम्ही किती दिवस चाललो हो? 12 दिवस. मनालीला 12 दिवस चाललो आम्ही टोटल. आणि आपली काला घोडा घेऊन चाललो आहे, आपला काला घोडा फॉर्च्युनर. आणि आम्ही सगळे मामा भांजे ट्रिप आहे. खरं तर याला ट्रिपला नाव दिलं तर खरं तर नाव मामा भांजे ट्रिप आहे. तर खूप मजा येणार आहे. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहेत. तुम्ही ब्लॉग नक्की बघा. चला पुढे. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकताय बघा, इथं बॅगी बघा आमच्या लगेज. आता तिकडं मामा ड्राईव्ह करतात आहे, तिकडं मामी बसलेत, बबी आहे, कुशल इथं, आणि इथं तिघे आमच्या माकडे बसलेत. आणि इथं पदूशेठ वैराट, इथे दादूशेठ वैराट दिसत नाही भाऊ. दिसतंय. कसं वाटतंय इकडे बघा, कसं वाटतंय? फिलिंग ढगात मावळला. तर आता थोडा अंधार आहे, थोड्याच टायमात भेटू आपण. चला मित्रांनो, आता मस्तपैकी आपल्या बाबासाहेबांचे गीत ऐकत चालत गाडी. लय लांबचा प्रवास आहे. तुम्हाला सगळे A to Z डिटेल देईल. A to Z. आता तुम्ही बघू शकता आमचे काय हाल चालू झालेले आहेत. कारण की बघा आता कसे बसले आहे बघा. तर मित्रांनो आता डिझेल भरायला थांबलोय. आणि किती काय डिझेल लागतं तुम्हाला सगळं या ब्लॉग मध्ये माहित पडणार आहे. म्हणजे तुम्ही पण पुढे जाऊन रोड ट्रिपने तुमच्या स्वतःच्या कारने जाऊ शकता मनाली किंवा कुठेही. सांगा आता डिझेल बघू किती टाकतात. आम्ही गाडीतच बसलो सगळं. अरे परत माग उतरा चढा बसा, खूप त्रास. चिल्ली मिल्ली बघा, ही बघा कशी बघते बघा चिल्ली. बाबा हे बाय इकडं इकडं मोबाईल कडं. मामा किती टाकताय डिझेल? मामा डिझेल किती टाकताय? 6000 बघा, 6000चं डिझेल. सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे. डिझेल पासून, खाण्यापासून, राहण्यापासून, पिण्यापासून. म्हणजे तुम्ही पण येऊन धुराळा करू शकता. कांचिंग बघा, क्रेडिट कार्ड मामाचे. मामाला अख्ख्या भाच्याने लुटलंय बुवा आज. अजून लय लुटायचंय 15 दिवस. मामा म्हणत असेल पार धुराळा केलाय पोराने. धुराळा वाट लावून राहिली वाट. मामा काय म्हणशाल मग, कसा एक्सपिरियन्स तुमचा मनालीचा रोड ट्रिप? आपला मोकार खर्च मोकार खर्च 1100-1200 नाश्ता गेले. 1000 रुपये आता 6000 डिझेल. आता 6000 डिझेल, 1100-1200 नाश्ता, 1000 रुपये टोल. ते थंड पाण्याच्या बाटल्या कुठे आपल्या? आता मित्रांनो आपल्या इथं हॉटेलला स्टे बोलते सॉरी. आता इथं हॉटेलला आम्ही थांबलोय. हे बघा या 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 या. तर आता इथं हॉटेलला आम्ही थांबलोय नाश्ता वगैरे करायला. आता सकाळचे 9 वाजत आलेत. 9 वाजत आलेत. आणि इथं हे हॉटेल आहे. कुठे गेला बघा, उडुपी श्री कृष्णा प्युअर व्हेज रेस्टॉरंट. श्री कृष्णा प्युअर व्हेज रेस्टॉरंट इथं थांबलोय. तर आता आणि तुम्हाला पूर्ण रोड ट्रिपचं काय काय सगळं लागतं रोड ट्रिपमध्ये
आणि एका गाडीने पेट्रोलपासून खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सगळं तुम्हाला A to Z सगळं सांगणार आहे. तर ब्लॉग पूर्ण तुम्ही बघा आणि खूप एन्जॉय करा. तर मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत आणि मी 3-4 ब्लॉग बनवणार आहे. तर सगळे ब्लॉग नक्की बघा. आणि मनालीला बर्फ पण आहे, आता बघूया आपण चला गेल्यावर. तर आपली गाडी तर लावली काला घोडा आणि तिथं आता नाश्ता करतो आणि जाऊ. तर आता मित्रांनो आपला मेंदवडा आलेला आहे सकाळचा नाश्ता. आत्ताच अवतार बघा सगळ्यांचे. आणि भाऊने आता कॅमेरा चालू करा. आता कसे अवतार झाले सगळ्यांचे. बेकार झालं बेकार. तर मित्रांनो आता आमचे हाल बघा तुम्ही कसे झालेत. मागं बसून बघा फार थकलोय फार. आताशी 100-150 किलोमीटर आलोय पण पूर्ण असं अंग पूर्ण असं जड झालंय. आताच थोडं इथं मागं नाश्त्यासाठी थांबलो होतो, तुम्ही बघितलं असणार. आणि रोड ट्रिपला जर तुम्हाला यायचं असेल तर विचार करून या चांगला. लय आलो ना लय. हे बघा झोपलो कसे एसी लावून बेकार. तर मस्त एसी लावली, एसी फुल केली आणि मस्त झोपलो शांत. आता अजून मला वाटतं 2 वाजता 2-3 वाजता परत ब्रेक घेऊ आता अजून. त्याच्यानंतर मग पुढचं बघू काय काय नाही. आता आज राजस्थानचा प्लॅन चालू आहे थांबायचा. तर काय माहिती नाही थांबू शकतो का नाही, कारण की भरपूर लांब राजस्थानला. फुल झोपलेत काळेमुळे इकडं. बेकार बेकार. डोळे बघ डोळे बघ डोळे डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. मित्रांनो आता दुपारचे वाजले 3. दुपारचे वाजले 3-3:30 आणि तिकडे गाडी लावली बघा तिथं समोर दिसत असेल. तिथं थांबलं थोडा कारण की मामाचे डोळे आगाग करायला लागले. ते जळजळ करते कारण की मामाने आम्ही सकाळी 4 वाजता निघलो. बघ तिथे आंबे बघ. हे बघा कैरी बघा कैरी. एक एक कैरी कसली बघा. आणि ती तिकडे गाडी लावली आपण दिसली का. तिथं गाडी लावली. थोडा मामा झोपलेत गाडीत. आता इथं काहीतरी कुरकुरा चकना विकना खायला आलं. थंड काय भेटलं तर भेटलं. जाम गरमी जाम गरमी. हे बघा 20 वाला स्प्राईट 20 वाला थम्सअप घेतला. आणि तिथं मामा आता एक पॉवर नॅप टाकतोय. आता इथं आम्ही आमचा पॉवर नॅप टाकतो. हे बघा इथं साईडलाच नदी आहे छोटीशी. नदी नाही म्हणू शकत गटार म्हणू शकतो. ही शेती. आता गुजरात मध्ये ना रे आपण कुठे आहे रे. कुठे आहे गुजरात मध्ये. गुजरात मध्ये जाम आलो ना रे जाम आलो. अजून मला वाटतं आम्ही 400-500 किलोमीटर आलो असेल मुंबईवरून मुलुंडवरून. आता अजून भरपूर जायचं आहे. आज एक स्टे होईल, उद्या एक स्टे होईल आणि मग परवा आम्ही पोचू. तर जेवढा कव्हर करू पटापट त्याच्यावर आहे. कशी बघते बघा चिचुंद्री. मित्रांनो तर एवढं मस्त वाटतं झाडाखाली. इथं मस्तपैकी झाडाखाली थांबलोय. इथं नदी आहे बघा छोटासा आपली पाणी आहे. इथं साईडला शेत आहे. लय मजा येते. आता ट्रॅव्हलिंग तर काय तुम्हाला दाखवू नाही शकत. नुसतं झोपून वगैरे चाललंय. ते थोडं माड मध्ये दाखवतो तुम्हाला काय चाललं काय नाही आमचं. तर रोड ट्रिप ना काय बोलतं आपलं लांबच्या रोड ट्रिपला असं थांबून थांबून ब्रेक घेऊनच जायला लागतं. कारण की जर तर असं नॉनस्टॉप गेलं तर नाही होत. पाय वगैरे हातपाय वगैरे पूर्ण वाट लागते कामातून पूर्ण आता. म्हणून जर तर तुम्ही लांबच्या रोड ट्रिपला जाशाल
तर सगळे सेफ्टी वगैरे गोळ्या वगैरे खायच्या काय असतील सर्दी वगैरे. आता आम्ही एवढं लांब चाललोय मनालीला. तब्बल 2,500 किलोमीटर आहे मुंबईवरून. तर आम्ही पण मेडिसिन वगैरे सगळे सोबत घेतलेत, गोळ्या सगळ्या जे काय लागतील हेल्थकेअरच्या. आणि प्लस तिथं थंडी पण असणार बर्फात, तर त्यासाठी आम्ही सगळे थंडीचे इक्विपमेंट्स घेतलेत. स्वेटर झालं, ग्लव्स झाले, कानटोपी, सॉक्स, शूज असं सगळं घेतलंय. तर आता तुम्ही मस्तपैकी आमचे ब्लॉग एन्जॉय करा. मामा भांजे ट्रिप, आम्ही या ट्रिपला नाव दिलंय मामा भांजे ट्रिप. तर मस्तपैकी एन्जॉय करा. मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत. तर आता भेटूया आपण पुढे. नर्मदा नदीवरनं चाललो आहोत. नर्मदा नदी क्रॉस करून. आहे बघा, सबसे बडी नदी. जशी गंगा माता आहे तशी नर्मदा आहे. नर्मदा, तापी गुजरातच्या फेमस नद्या आहेत. झालं एवढं. टाइम सांगू दे भाऊ, रिपोर्टिंग करू दे. तर आता मित्रांनो 5:40 झालेले आहेत, 5:30 झालेले आहेत. आणि इथं आम्ही आता द शिव एक्सप्रेस फूड प्लाझा थांबलेलो आहे. आधी इथं मागं थांबलो होतो, पण तिथं खायला काय नाही. सकाळचं आम्ही सकाळी पण तेच खाल्लंय, इडली मेंदवडा वगैरे. तिथं पण तेच होतं. मग आता इथं बघू नाश्ता जेवण असलं. पत्याचा उपास आहे आज. केळं घ्यायची, केळं 7 डझन. आता तुम्हाला सगळं दाखवतो मी मस्त वेगळी. तर फूड एक्सप्रेस वेला आलोय, फूड प्लाझाला. तर इथं काहीतरी भेटलं तर बघू खायला, नाहीतर मग डायरेक्ट 20 किलोमीटरच्या नंतर धाबा वगैरे. हे आहे बघ भाई, इथं पण तेच आहे, साऊथ इंडियन सँडविच. हे बघ इथं फूड कोर्ट मध्ये आलो, फूड कोर्ट मध्ये, फूड प्लाझा मध्ये. फूड प्लाझा मध्ये आलो. कसला दिसतोय भाऊ बघा, ब्लॅक ओरी. तर मित्रांनो आता मस्तपैकी नाश्ता केलाय इव्हिनिंगचा. पाव भाजी खाल्ली मस्त इथं. कधी तुम्ही आले तर तुम्ही आले माझ्या हॉटेल इथं फूड प्लाझा. कधी आले तर या इथं. आता मस्त निघतो डायरेक्ट. मग आता नेक्स्ट स्टॉप कुठं मामा? आता डायरेक्ट उदयपूर. चला. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट इथं थांबलोय. आता आपला पहिला स्टे उदयपूरच्या आधी 12 वाजलेत रात्रीचे. खूप टाइम झाला आम्हाला. मामाला पण जास्त झोपायला लागले, तर सगळे पुन्हा झोपायला लागले. म्हणून आता इथं स्टे करतोय. आणि आता इथं सगळे जेवायला आलोय. आता सगळे व्यवस्थित जेवू
आणि मग आपल्यावरती तुम्हाला रूम पण दाखवतो कसं आहे काय असं नाही. उदयपूरच्या 15-16 किलोमीटर आधीच आहे. तर जेवू आणि मग बाकीची जर्नी उद्या सकाळी कंटिन्यू करू. आता तुम्हाला गेल्यावर रूम दाखवतो. आता जेवतो आणि मग वरती जातो. मामा झोपला सर. मित्रांनो बघा, असं आपला हॉटेल आहे. तिथं आम्ही जेवलो इथं आणि इथं आपली गाडी आता लावली. आपला काळा वळायचं लाव. आणि हा उदयपूर एक्सप्रेसवे. हा आता इथून उदयपूर इथंच एक 15-16 किलोमीटर उदयपूर इथून. तर आता इथून आपण थेट उद्या सकाळी जाऊ. तर मित्रांनो बघा, असा आपला रूम आहे. आता रूम मध्ये आम्ही किती आपण 6 जण आहे. आम्ही 6 जण थांबलोय आणि साईडला पण सेम असाच रूम आहे. साईडच्या रूम मध्ये मामा मामी आणि कुशल, रेहान आणि बबी हे 3 जण 5 जण थांबले आणि या रूम मध्ये आम्ही 6 जण थांबलो. तर आता हा ब्लॉग मी इथंच संपवतो. फुल गदीला भेटलाय. फुल मऊ 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 आल्या कसं वाटतं असं फुल मऊ मऊ गदीला भेटलाय. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो. तुम्हाला आमची ट्रॅव्हलिंग मजा मस्ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता एपिसोड 2 आपण दुसरा ब्लॉग उद्यापासून चालू करू. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त फॅमिलीपर्यंत शेअर करा. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत जाऊ शकता असं लॉंग टूरला. बाय रोड बाय ट्रेन कशाने पण जाऊ शकता. पण बाय रोडचा एक्सपिरियन्स एकदा घ्या तुम्ही, तुम्हाला समजेल कसा असतो कसं नाही. अजून तर आम्हाला खूप घ्यायचं आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्याच्या नवीन एका. तोपर्यंत बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.